तर नमस्कार आणि रामराम मंडळी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की काल आमचे गाव लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, आमच्या गावापासून एक 3 ते 4 किलोमीटर आसपासच्या शिवारामध्ये मित्रांनो, म्हणजेच जुना लांबगोन या या नावानं ह्या गावाला ओळखलं जातं मित्रांनो. तर काल एक असा पाऊस आला मित्रांनो, काल अचानक असा पाऊस आला की वारं वावजून सगळं असताना एक विजाचा कडकडाट झाला मित्रांनो. आणि एक लांबगोन धरणाच्या साईडला मित्रांनो एक मेंढपाळमध्ये एक राहणारी एक व्यक्ती होती मित्रांनो. तर काल तिच्या अंगावर अशी खतरनाक वीज पडली की त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. म्हणजे सांगायचं तुम्हाला एवढंच की तुम्ही जरा कुठं शेती करताय किंवा बाहेर जरा जनावर जर चरायला घेऊन जर चालला ते, तर तुम्हाला जर वाटलं की पावसाचा अंदाज आहे की एक ती वीज चमकतीये, आबळ आलंय, पाऊस जादा येणार आहे, त्या क्षणी लगेच अजून अर्धा घंटा वावर थांबू असं विचार न करता त्या क्षणी घरी निघायचा विचार करा, जेणेकरून वीज पडणार नाही, आपल्या जनावरला पण काही होणार नाही आणि आपला पण जीव सुरक्षित राहील. सांगायचं एवढंच की आपल्या जीवाला जपा. काल मित्रांनो, काल त्या लेडीजला काय माहीत होतं की आपण जस्ट त्या धरणाच्या कडाला जाणार आणि आपण आपलं पाल उभा करत नाही मित्रांनो. पाल म्हणजे तळ असं बरं का मित्रांनो, ते बी एक छोट्या छोट्या पिल्लांसाठी ते पाल उभा करत होती मित्रांनो. त्या क्षणी वीज पडली आणि त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सांगायचं एवढंच की आपल्या जीवाला जपा. आणि पावसाचं जरा म्हणजे हे मित्रांनो, हे पाऊस का म्हणजे पावसाळा काय चालू नाही झालेला आहे, हे अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पाऊस मित्रांनो कधी पडेल आणि कधी काय होईल याचा काहीही भरोसा नाही आहे. कधी ईज कडकडील मित्रांनो, कधी आबळ वाजेल याचा काहीच भरोसा नाही आहे. त्याच्यामुळं जपताना आपल्या जीवाला जपा. पावसाचा अंदाज दिसला मित्रांनो तर लगेच घरची वाट धरायची, जेणेकरून आपण सगळ्यात सुखरूप म्हणजे आपण आपल्या घरीच राहू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. हा व्हिडिओ मी का बनवला, हा फक्त एक तुमच्यासाठी की पावसाचा हवामानचा अंदाज बघून तुम्ही वावरात धरणात काढायला जादा न थांबता आपली घरची वाट धरायची मित्रांनो. जे तुम्हाला माहीत असं मित्रांनो, वीज आणि पाणी या दोघांचं डिले एक कनेक्शन असतं मित्रांनो. त्याच्यामुळे ना सावधान राहायचं. आबाळाचा अंदाज वाटला तर ती त्यांना थांबता आपल्या घरी यायचं. जनावर आपण आज नाही उद्या परत चारायला घेऊन जाऊ शकतो, पण आपला जर जीव गेला मित्रांनो हा परत नाही येणार. उद्याचा दिवस आपल्याला परत येणारच आहे जाण्यासाठी. त्याच्यामुळे सांगतो, जपताना आपल्या जीवाला जपा. आबाळाचा हवामानचा अंदाज बघून वीज जर वाटत असलं वीज कडकडणार आहे तर गुच्चूप आपल्या घरी चला. कधी वीज पडेल ना कधी माणूस संपल याची काहीच गॅरंटी नाही आहे. बस व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. आणि चॅनल सबस्क्राईब करा यार, नक्की कमेंट शेअर करा. पण हा व्हिडिओ नक्की शेअर नक्की करा मित्रांनो, नक्की शेअर करा जे लोक धरणाच्या काढायला जनावरं चालायला जातात.